नमस्कार मंडळी. येत्या 12 ऑगस्ट 2026 ला बुधवारच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या, जिला दिव्यांची अमावस्या किंवा मूळ शब्द आहे गतहारी अमावस्या या नावांनी ओळखलं जातं. दुसरा जो शब्द आहे गतहारी अमावस्याऐवजी तर तो अपभ्रंशाने आलेला आहे, त्याच्यामुळे त्या शब्दाचा वापर या अमावस्येसाठी करू नका. आपल्या सणांचा, संस्कृतीचा मान किंवा आदर आपणच ठेवायला हवा. त्यांची खिल्ली किंवा तमाशा बनवण्याचा प्रयत्न करू नका. तर बघा, या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्या घरामध्ये आपण देवपूजेसाठी जेवढे काही दिवे वगैरे वापरतो तर ते सगळे या दिवशी साफ स्वच्छ करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्या दिव्यांना आपण पाटावर किंवा चौरंगावर एक छानसं आसन अंथरून त्याच्यावर मांडायचं. सुरुवातीला अक्षता ठेवायच्या आणि मग त्याच्यावर एक एक दिवा आपण तिथे मांडायचा. त्याच्यानंतर तुमच्याकडे पद्धत असेल की प्रत्येक दिवा प्रज्वलित केला जातो, तर मग तुम्ही सर्व दिव्यांमध्ये वाती घाला, जोडवाती. तर मग जोडवाती आपण का घालतो? जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून एकत्रित केलेली जोडवात आपण प्रत्येक दिव्यात लावत असतो. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही सर्व दिव्यांचा प्रतिनिधी म्हणून एकच दिवा लावतो. तर मग बाकी दिव्यांची फक्त पूजा होते, कारण याच्यातले हे जे दिवे असतात ते फक्त आता आषाढ अमावस्येला आपल्याला पूजायचे आणि श्रावणामध्ये येणाऱ्या पूजांमध्ये एक एक करून तो वापरायचा, जसे लागतील तसे. त्याच्यामुळे या अर्थाने आम्ही दिव्यांचा प्रतिनिधी म्हणून एकच दिवा प्रज्वलित करत असतो. पण तुमच्याकडे या दिवशी सर्वच दिवे प्रज्वलित करत असतील तर तुम्ही तसंही करू शकता. आता या दिव्यांना हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहायच्या. तुम्हाला जर जी काट्यांची बाभूळ असते ना, जिला पिवळ्या रंगाची फुलं येतात, तर त्या फुलांना या अमावस्येला खूप जास्त मान आहे. योगायोगाने ती फुलं तुम्हाला उपलब्ध झाली तर तुम्ही ती फुलं अवश्य या दिव्यांना वाहा, कारण त्याच्यावरूनच आपल्या या दीप अमावस्येला काटे अमावस्या असंही म्हटलं जातं. पण नाहीच मिळाली तर आपली झेंडूची पिवळ्या रंगाची फुलं असतात, शेवंतीची फुलं या ऋतूमध्ये मिळत असतील तर म्हणजे जी पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला उपलब्ध होतील ती तुम्ही या दिव्यांना वाहा. दुर्वांची एक जोडी तयार करा. सर्व दिव्यांची मिळून म्हणजे सर्व दिव्यांना मिळून एकच आपण दुर्वांची जोडी वाहिली तरीही चालेल, किंवा दोन दोन दुर्वा आपण प्रत्येक दिव्याच्या समोर वाहू शकतो. ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य या दीपपूजनासाठी महत्त्वाचा असतो, तर लाह्या अर्पण करा. आघाड्याची पानं इथून पुढे श्रावणाच्या प्रत्येक पूजेमध्ये लागतील, त्याच्यामुळे त्याची सुरुवात दीपपूजनापासून होते. तर आघाड्याची पानं सुद्धा दिव्यांना वाहायला अजिबात विसरू नका. दिव्याला मनापासून नमस्कार करा, कारण जो दिवा वर्षभर तेवत असतो, स्वतः जळतो आणि आपल्याला प्रकाश देतो, तर त्या दिव्याप्रती कुठेतरी कृतज्ञता, आभार आपल्याला या निमित्ताने व्यक्त करायचे असतात. तर प्रार्थना म्हणायची,